नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ऑर्डरसाठी रवा केक जो आहे तो कशा पद्धतीने बनवते, किंवा तुम्हाला जर रवा केकच्या ऑर्डर्स घ्यायच्या असते तर कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि रवा केक जो आहे तो कशा पद्धतीने बनवू शकता आणि तो अगदी परफेक्ट होण्यासाठी इथं मी काही टिप्स देते, तर त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि चला तर मग स्टार्ट करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी कपचं मेजरमेंट आहे ते घेतलेलं नाही आहे, कारण जर कपचं मेजरमेंट घेतलं तर त्या पद्धतीने रवा केक जो आहे तो खरंच खूप जास्त मोठा होतो. त्यापेक्षा इथं मी अर्धा किलो आणि पाव किलोसाठी अशा वाट्या सेट करून ठेवल्यात घरातीलच, जेणेकरून अर्धा किलोचा जर असेल तर मी अर्धा किलोसाठी लागणारी ही जी वाटी आहे या वाटीनेच मी अर्धा किलोचा रवा केक जो आहे तो बेक करते. तर त्यासाठी इथं बघा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे 2 वाटी. भाजून वगैरे रवा आपल्याला इथं अजिबात घ्यायचा नाही आहे. कच्चाच रवा इथं आपल्याला केकसाठी वापरायचा आहे. आणि त्यासाठी इथं बघा जाडसर देखील रवा तुम्ही वापरू नका, त्याने केकचं टेक्स्चर देखील थोडं मोठं अशा पद्धतीचं येईल. त्यामुळे बारीकच रवा तुम्ही केकसाठी वापरा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि त्यानंतर इथं मी पिठी साखर घेतली आणि ही मी घरीच बनवली आहे, विकतची वगैरे आणलेली नाही आहे. तर 1 वाटी, याच वाटीने आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. आणि त्यानंतर इथं पुन्हा मी यामध्ये घालते ती म्हणजे मिल्क पावडर घेताना ती बघा तुम्ही चांगल्या कंपनीची वापरा, जेणेकरून केकला अतिशय रिच अशी टेस्ट येते. आणि इथं मी अर्धा वाटी याच वाटीने मिल्क पावडर जी आहे ती यामध्ये घातली आहे. आणि याला आपल्याला अगदी थोडंसं 1 मिनिटभर यातील सगळे इन्ग्रेडियंट्स अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत, किंवा रवा जो आहे तो अजून थोडासा बारीक व्हावा अशा पद्धतीने आपल्याला 1 मिनिटभर याला फिरवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा इथं मी हेच मिक्सरचा भांडा वापरला आहे, जास्त भांडी देखील इथं आपल्याला खराब करायची नाही आहेत. आणि पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाऊण वाटी इथं आपल्याला जे आपण घरगुती कुकिंग ऑइल जे आहे ते आपल्याला घालायचं आहे. जे आपण जेवणासाठी वापरतो तेच तेल मी यामध्ये घातले आहेत. आणि पुन्हा त्यानंतर मी यामध्ये पाऊण वाटी इतकं दही घातलं आहे. दही घेताना देखील तुम्ही ते आंबटसर अशा पद्धतीचं घेऊ नका, याने केकची टेस्ट जी आहे ती बिघडू शकते. त्यामुळे अगदी ताजं दही तुम्ही केकसाठी वापरू शकता. त्यानंतर पुन्हा इथं मी बघा 1 वाटी यामध्ये, याच वाटीने इथं मी 1 वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध जे आहे ते घातलं आहे. अगदी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी आपल्या हाताशी असणाऱ्या आहेत, नेहमीच आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अशा आहेत. त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच घरी हा रवा केक जो आहे तो ट्राय करू शकता. आणि त्यानंतर अगदी चिमूटभर मी यामध्ये बारीक मीठ जे आहे ते घातलं आहे. आणि यामध्ये मी थोडीशी वेलची पूड जी आहे ती देखील घालते आहे, किंवा तुम्ही यामध्ये व्हॅनिला एसेन्स देखील वापरू शकता, पण इथं मी वेलची पूड घातली. याने देखील खरंच खूप छान असा फ्लेवर येतो या केकसाठी. आणि त्यानंतर इथं मी याला अगदी थोडंसं, हे सगळे साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत अशा पद्धतीने इथं मी याला मिक्स करून मिक्सरलाच थोडंसं याला मी फिरवून घेतले. आणि आता याला मी रवा आहे त्यामुळे अगदी याला थोडंसं 10 मिनटं साईडला काढून ठेवते. आणि तोपर्यंत इथं आपण केकचा टीन जो आहे तो देखील बेकिंगसाठी तयार करून घेऊयात, किंवा त्याला तेलानं आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल इथं मी या भांड्याला सगळीकडनं लावून घेतलं आहे. आणि त्यावरती मैदा जो आहे तो यावरती मी डस्ट केला आहे. आणि पुन्हा मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं बघा मी अर्धा चमचा बेकिंग पावडर जी आहे ती घातली. आणि अगदीच पाव चमचा इथं आपल्याला घालायचा आहे, तो म्हणजे बेकिंग सोडा, म्हणजे खायचा सोडा इथं आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि अगदी 1 चमचाभर दूध किंवा पाणी यावरती आपल्याला असं घालायचं आहे, जेणेकरून सोडा जो आहे तो ॲक्टिवेट होईल. आणि यामुळे केक जो आहे तो आपला फुगण्यासाठी अतिशय मदत होईल. तर इथं मी याला अगदी थोडंसंच फक्त फिरवून घेते पल्स मोडवरती. तर याला मी फिरवून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे बॅटर बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचं पातळ झालं आहे. तर हीच कन्सिस्टन्सी इथं आपल्याला हवी आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला बॅटर जे आहे ते रेडी करायचं आहे. आपलं बॅटर जे आहे ते केक टीनमध्ये ट्रान्सफर करण्याअगोदर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही ज्या कोणत्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहात ते भांडं आपल्याला सगळ्यात अगोदर प्रीहीट करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि प्रीहीट केलेल्या भांड्यामध्येच इथं आपल्याला केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. आणि अजून एक गोष्ट बघा की जेव्हा आपण बॅटर
केक टीनमध्ये ओततो तेव्हा आपल्याला केक टीन जो आहे तो चांगला टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून एअर बबल्स जे आहेत ते सुटतात आणि आपला केक जो आहे तो मस्त असा फुगण्यास देखील खरंच खूप छान मदत होते. तर इथं बघा एक 20 ते 25 मिनटं झालेत आणि इथं मी केक चेक करून बघितला आहे. इथं सुरीला अजिबात केक चिकटत नाही आहे, जेणेकरून आपण यावरून ओळखून जायचं की इथं आपला केक जो आहे तो रेडी झाला आहे. आणि केकला कलर देखील तुम्ही पाहू शकताय, मस्त असा सुगंध येतोय रवा केकचा. तुम्ही मोजक्या साहित्यामध्ये हा बेकरी स्टाईल रवा केक तयार होतो, त्यामुळे तुम्ही देखील हा रवा केक घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि हा मस्त असा फुगलाय तुम्ही पाहू शकताय आणि याची चव तर अतिशय अप्रतिम अशी आहे. तर तुम्ही देखील हा रवा केक नक्कीच एकदा घरी ट्राय करा आणि रवा केक कसा झाला होता तर ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओज आणि रेसिपीज जर माझ्या पाहायच्या असतील तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.